फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी म्हणजे गॅसचा ओटा वगैरे म्हणजे किचनची थोडी गॅसच्या ओट्याची आणि तिथला जे आजूबाजूचा विंडो वगैरे तर त्याची डीप क्लिनिंग केली. तर तुम्हाला दिसतच असेल. तर बघा, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्या किचनमध्ये म्हणजे आपण रोज तिथे स्वयंपाक करतो, म्हणजे आपल्या घरातली सर्वात पसारा होणारी आणि जिथे अनक्लीन होणारी जागा म्हणजे आपली किचन असते. म्हणजे तिथे आपण काय करतो, गॅसचा ओटा वगैरे तिथे गॅसवर स्वयंपाक करतो. तर मग काय होतं की तिथे म्हणजे आपल्याला क्लिनिंग करायची आवश्यकता असते. तर तसंच मग आता मी म्हणजे माझा जो गॅसचा ओटा आहे, जिथे गॅस आहे तिथे बघा वरती जी ही मोठी विंडो आहे, तर तिथे ते थोडी अनक्लीन झाली होती. तर मी त्याला आधी स्वच्छ धुवून म्हणजे पुसून घेतलं. त्यानंतर त्याला साबणाने म्हणजे सगळं त्याचे मिरर वगैरे बघा घासून घेतले आणि मग त्याला स्वच्छ कापडाने पुसून घेतले. म्हणजे आता आपण स्वयंपाक करतो तर किती नाही म्हटलं तरी भाजी वगैरे असे तेलकट डाग त्याच्यावर पडत असतात आणि ते थोडं चिकट होते. तर मग कसं आहे, जर त्याला आपण वेळच्या वेळी जर ते आवरलं नाही तर मग ते जे डाग आहे ते आणखी चिपकून बसतात आणि मग ते आपल्याला काढायला कठीण जातं. म्हणून मग आपण जर ते वरच्यावर करत राहिलं तर ते आपल्याला काम कठीण पण जाणार नाही आणि ते दिसायला पण चांगलं दिसेल. म्हणून मग मी सर्व जी खिडकी आहे ती छान व्यवस्थित धुवून पुसून घेतली. खरंच ती म्हणजे त्याच्यावर होते थोडेफार डाग. म्हणजे कसं असते ना, रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनात आपण म्हणजे डेली बेसिसवर नाही एवढं म्हणजे क्लीन करू शकत. तर त्याला अधूनमधून म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून पूर्ण अशा प्रकारे खिडकीची स्वच्छता किंवा पूर्ण किचनची स्वच्छता तर आपल्याला करावीच लागते. नाहीतर मग आपला पसारा वाढत जातो आणि मग तेच करायचं आपल्याला कंटाळा येतो. म्हणून आपण म्हणजे थोडं थोडं का होईना पण असं रोजचं डेली बेसिसवर काम करत राहावं, म्हणजे जेणेकरून आपल्या किचनमध्ये पसारा होणार नाही आणि ते दिसणाऱ्याला पण चांगलं दिसेल. आणि शिवाय किचनमध्येच जास्त सामान असल्यामुळं आपण जर ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर मग आपल्या इथे पसारा होणारच नाही. नंतर मग किचनची जी म्हणजे जो गॅसचा ओटा आहे तिथली जी भिंत आहे तर ते पण बघा आपण म्हणजे त्यावर डाग वगैरे होतात जेव्हा आपण भाजी वगैरे करतो, तर ते तर आपण तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेतो, पण तरी असते त्यामध्ये थोडंफार तिथे पण पसारा झालेला. तर मग मी काय केलं, ती भिंत पण सगळी आधी व्यवस्थित साबणाने म्हणजे साबण लावून त्याला घासून घेतला आणि मग स्वच्छ पाण्याने त्याला छान धुवून घेतला. म्हणजे मग ती जी भिंत आहे ती खूप म्हणजे छान क्लीन झाली. तर अशा प्रकारे मी करून घेत असते. म्हणजे मी असं स्वच्छ धुवून घेते आणि मग ती छान क्लीन निघते. त्यानंतर मग मी जो गॅसचा ओटा आहे तो पण स्वच्छ छान साबणाने आधी घासून घेतला आणि त्यानंतर मग त्याला पाण्याने धुवून घेतलं छान व्यवस्थित. त्यामुळे काय होतं ना, आपला गॅसचा ओटा पण चांगला असा चमकतो आणि खूप छान दिसतो असा. तिथे आणखी मग स्वयंपाक करायची इच्छा होते, काही करायची इच्छा होते, असा एकदम क्लीन दिसला म्हणजे. तर मग मी ते पण म्हणजे तिथे पाणी वगैरे पाण्याने धुवून घेतला आणि मग त्याला स्वच्छ छान म्हणजे पुसून घेतलं. म्हणजे खूप पाणी होते ना, पाण्याने धुतलं म्हणजे. तर मग मी वायपरच्या सहाय्याने त्याला पुसून घेतलं. तो गॅसचा ओटा जो आहे तो मी कोरडा करून घेतला. त्यानंतर मग इकडला बेसिंगचा जो एरिया आहे तिथले बेसिंगचे जे 2 नळ आहे तिथे, तर ते पण मी छान व्यवस्थित क्लीन घासून घेतले, क्लीन करून घेतले त्याला आणि ते पण धुतले. तर ते पण शाईन मारत होते, म्हणजे त्यावर पण थोडं म्हणजे नाही का आपले पाण्याचेच त्यावर डाग पडतात. तर मग ते पण व्यवस्थित धुवून घेतले आणि ते पण आता म्हणजे चमकून राहिले. आणि त्यानंतर मग मी बेसिन पण छान घासून घेतलं आणि ते पण क्लीन करून घेतलं बेसिन. कारण बेसिनचं पण असं आहे की ते पण असं म्हणजे रोज तर घासतोच आपण, पण तसं पण अधूनमधून त्याला थोडा जास्त टाईम देऊन त्याची जास्त एक्स्ट्रा क्लिनिंग करावी लागते. कारण त्यात आपण रोज भांडे घासतो, तेलकट वगैरे सगळं त्यामध्ये जातात. तर त्यावर काय होते, जास्त म्हणजे जास्त हे होतं त्यामध्ये
अनक्लीन होते त्यामुळे आपल्याला क्लीन करायची जास्त आवश्यकता असते. त्यानंतर बघा मी गॅस पण व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घेतला, धुवून घेतला. गॅस पण आपला कसा होतो, चिकट होऊन जातो म्हणजे आपण त्यावर स्वयंपाक करतो तर तो पण चांगला घासून स्वच्छ करून घेतला. त्यानंतर आपला गॅसच्या ओट्यावरचा आजूबाजूचा पण म्हणजे जिथे अनक्लीन होते पण क्लीन करून घेतलं, व्यवस्थित पुसून धुवून घेतलं ते पण. आणि त्यानंतर मग जी खिडकी जी ती म्हणजे क्लीन केली, तर खिडकीवर जे सामान म्हणजे फ्लावर वगैरे ते ठेवतं तर ते मी जसंच्या तसं तिथेच ठेवून दिलं. त्यानंतर आपला जो गॅसचा ओटा आहे तो पण माझा क्लीन होऊन झाला आणि तो कोरडा पण झाला. त्याला वायपरच्या सहाय्याने कोरडा केला तर मग मी गॅसच्या ओट्यावर पण मी ज्या आपल्या म्हणजे वस्तू ठेवते तर त्या पण जिथल्या तिथे ठेवून दिल्या. कारण तुम्हाला माहिती आहे, आपण जर प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या तर त्याचा काय होणार नाही, पसारा होणार नाही, आपल्याला ते लगेच दिसेल. म्हणून मी ज्या पण वस्तू इकडे काढल्या होत्या मला म्हणजे क्लीन करायचं होतं तर मग मी क्लिनिंग झाल्यावर जिथल्या वस्तू बरोबर तिथल्या तिथे ठेवून दिल्या. बघा तुम्ही बघू शकता आता म्हणजे खूप छान दिसत आहे माझा गॅसचा ओटा. त्यानंतर मग माझा गॅसचा ओटा आवरून झाला आणि मग मला आता थोडा फ्रीज पण आवरायचा होता. तर मग मी फ्रीजमधलं पण आधी म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये थोडं सामान तर असतंच, तर मग मी सगळं म्हणजे भाजीपाला वगैरे सगळा आणि जे पण सामान होतं ते सगळं बाहेर काढलं आणि छान मग फ्रीज आतून व्यवस्थित छान पुसून घेतला. आपल्याला आता पावसाळ्याच्या दिवसात फ्रीजकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण थोडं जरी फ्रीजमध्ये काही सांडलं तर त्यावर लगेच म्हणजे बुरशी चढते, म्हणजे होतं असं पावसाळ्याच्या दिवसात. म्हणून ते आपल्याला त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि ते वरच्यावर पुसून घ्यावं लागतं फ्रीज, नाहीतर मग अशी बुरशी चढते फ्रीजवर. म्हणून मग मी आतमधून सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं, आवरून घेतलं आणि त्यानंतर मग माझं आवरून झालं. त्यानंतर मग मी सगळं जे सामान बाहेर काढलेलं होतं ते सगळं आतमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मग फ्रीज बाहेरच्या साईडनी पण क्लीन करायचा होता. तर मग बाहेरच्या साईडनी पण त्याच्यावरचं कव्हर वगैरे काढून ते व्यवस्थित झटकून घेतलं आणि ते मग त्यावरचं पण सामान ठेवलं आणि फ्रीज बाहेरच्या साईडनी पण छान पुसून घेतला, क्लीन करून घेतला. अशा प्रकारे मग माझी म्हणजे फ्रीज पण क्लीन करून झाला आणि मग त्यानंतर म्हणजे आता किचनमधलं जे मेन आहे म्हणजे गॅसचा ओटा, फ्रीज आणि वॉशिंग मशीन पण आम्ही इथे किचनमध्येच ठेवलेली आहे. तर मग त्यानंतर मी म्हणजे माझं सगळं आवरून झालं. त्यानंतर मग मी वॉशिंग मशीन पण क्लीन करून घेतली. कारण कसं होतं की वॉशिंग मशीन आमची किचनमध्ये जरी असली तरी त्यावर धूळ तर होतेच. तर मग मी ते पण एकदा म्हणजे आतून आणि बाहेरून पण वॉशिंग मशीन छान पुसून घेतली आणि त्यानंतर पुसून झाल्यावर त्यावर पण जे आपलं त्यामध्ये सर्फ आणि जे कम्फर्ट जे मी त्याच्यावरती ठेवते तर ते तिथल्या जागी ठेवून दिलं. तर बघा अशा प्रकारे केली मी किचनची डीप क्लिनिंग. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला का? तुम्ही कशी करता तुमच्या किचनची डीप क्लिनिंग? अशाच प्रकारे करता की आणखी दुसऱ्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने करता? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा किचन डीप क्लिनिंग जी मी केली ती पद्धत आवडली का, ते पण मला मत सांगा तुमचं कमेंट करून. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. हॅव अ गुड डे. बाय.